मी कॅप्टन प्रकाश खोत, सैनिक टाकणी। मेन महत्वाचं आज आम्ही आमरण उपोषण यासाठी इथे आलेलो आहे की आपली 47 हेक्टरची जमीन आहे ती गायरान जमीन, त्याच्यावरती पूर्ण MIDCचं अतिक्रमण पूर्ण चालू आहे आणि ते MIDC अतिक्रमणासाठी आम्ही टोटल 1.5 महिन्यापासून यातून प्रयत्न सुरू आहे की ते MIDC हटवण्यासाठी। कारण काय, एक सैनिकी परंपरेचं गाव आहे। पहिला महायुद्धापासून ते आतापर्यंत 18 जवान आपले गावातले शहीद झालेले आहेत। याप्रमाणे 300 ते 400 माजी सैनिक आता सध्या आहेत। याबरोबर 150 ते 200 सैनिक आज कार्यरत आहेत। त्यांना आवश्यकता आहे की सैनिकी परंपरेचं गाव एस्टॅब्लिश करायचं, स्थापन करायचं। आज तिथं कामगार नाही बनवायचं, एक सैनिकी अधिकारी बनवायचं। त्या ठिकाणी त्या जागेचा वापर आपल्यासाठी खास स्पेशली केंद्रीय विद्यालयासाठी, ग्राउंडसाठी, कारण खेळासाठी आपल्याला ग्राउंड नाही, ग्राउंडसाठी असावं। याबरोबर आज आपला गावातील असे भाग आहेत की कमीत कमी 10 गाव आहेत तिथं पुराचा धोका आहे। तर पुराच्या धोकामध्ये त्यांना स्थलांतर करून तिथं राहायला पाहिजे, पशुसाठी जागा पाहिजे, घन कचऱ्यासाठी जागा हवी आहे। याबरोबरच कृषी महाविद्यालय भरून आज शेतीमध्ये किती प्रगती करता येईल त्या गोष्टीवर फोकस करायला पाहिजे। कारण आपला देशच शेती प्रधान देश आहे, तर शेतीचा विकास होणं फार जरुरीचं आहे। याबरोबरच आपल्याला एक ऑक्सिजन पार्कची आवश्यकता आहे। कारण काय, आज सगळीकडेच आज उद्योगधंदा वाढत आहे, आज ऑक्सिजन घ्यायला जागा नाही। उद्या असं नको व्हायला की प्रत्येकाच्या पाठीवर 2 किलोचं सिलेंडर ऑक्सिजनचं असावं आणि तो ऑक्सिजन घ्यावा। एकच मुद्दा आहे की आपला जो MIDC हटवायचा जो प्रकल्प आहे तो पूर्णपणे नेस्तानाबूत झाला पाहिजे। जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण इथून आमरण उपोषण सुरू आहे आणि हे कार्यरत आमचं राहणार आहे। जय हिंद, जय भारत। पाटील आंदोलनांचा जिल्हाध्यक्ष आहे। माझ्या शिरोळ तालुक्यातलं गाव सैनिक टाकळी हे सैनिकी परंपरेसाठी या ठिकाणी प्रसिद्ध आहे। या गावानं 18 शहीद जवान आजपर्यंत दिलेले आहेत देशाला, 1200 जवान त्या ठिकाणी सैन्यामध्ये कार्यरत आहेत। अशा गावामध्ये जर तिथली सैनिकी परंपरा मोडून काढायची म्हणून इथल्या स्थानिक आमदारांनी MIDCचा घाट घातलेला आहे, हा सर्वस्वी चुकीचा आहे। त्यांना विकास करायचा असेल तर त्यांनी पहिला त्यांच्या ज्या इंडस्ट्रियल एस्टेट निर्माण केल्या आहेत, औद्योगिक वसाहती, त्या पहिल्यांदा भराव्यात। आणि या गावानं आजपर्यंत काय मागितलंय आमदारांच्याकडे, तर कृषी महाविद्यालय मागितलंय, त्या ठिकाणी माजी सैनिक स्कूल मागितलंय, भरतीपूर्व प्रशिक्षण क्रीडांगण मागितलंय। या गोष्टीची कुठलीही पूर्तता न करता त्या ठिकाणी MIDC लादताय। तिथली जनता महापुरामध्ये बुडते, आसपासची 10 गावं महापूर बाधित होत्यात, त्या ठिकाणी 15-15 दिवस पाणी हटत नाही कृष्णेचं। तर त्या ठिकाणी त्या लोकांना एक गायरांचा त्या आधार आहे, त्या जमिनीचा आधार आहे। तिथं जर MIDC लादली तर त्या लोकांनी जायचं कुठं? महापुरामध्ये त्या लोकांनी जायचं कुठं? पूररेषा फक्त 1.5 किलोमीटरवर आहे त्या गायरांपासून। अशा ठिकाणी MIDC करणं सुरवस्थित चुकीचं आहे। आज आमच्या इथल्या पंचगंगा नदीनं त्या ठिकाणी प्रदूषणाचं रौद्र रूप धारण केलंय। म्हणजे आम्ही विकास बघायला लागलोय, आम्हाला बकास व्हायची पाळ्याला, शेती आमची नष्ट व्हायला लागल्या, पाणी प्रदूषित झालंय, सगळं झालंय। आम्हाला MIDC नको आहे। आमचं कुठलंही संस्कृतीवरचं आक्रमण इथून पुढे आम्ही खपवून घेणार नाही। आमची सैनिकीची परंपरा आहे ती आबादी ठेवणार। आपला जवान इथला देशाची सेवा करणार म्हणून क्रीडांगण मागतोय, तुम्ही क्रीडांगण द्या, भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र द्या, केंद्रीय विद्यालय द्या, हा सुद्धा एक विकास आहे। आज सैनिक देशाचे रक्षण करतोय, त्या ठिकाणी सैनिकांचं काय मागणं आहे, त्या गावकऱ्यांचं काय मागणं आहे? ते गाव म्हणतंय की त्या ठिकाणी घन कचरा टाकायला जागा द्या, ह्या सुद्धा गरजा आहेत, ह्या सुद्धा विकासच आहे। हे न करता तुम्ही जर तुमच्या कुठल्या तर बगलगच्च्यांच्या फायद्यासाठी जर तुम्ही MIDC लादणार असाल तर आमदारांना माझं सांगणं आहे की तो तुमचा विकास तुम्ही थांबवा। तुमच्या पहिला रिकाम्या पडल्या औद्योगिक वसाहती भरा, तिकडे उद्योग काढा, माझ्या गावानं जे मागणं मागितलंय ते तुम्ही पूर्ण करा। अन्यथा आम्ही आज त्या ठिकाणी बेमुदत उपोषणाला बसलेलो आहोत। जोपर्यंत MIDC रद्दचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हटणार नाही। जय जवान, जय किसान।